रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सावळजमध्ये आपले स्वागत. आज आपण मॅथमॅटिक्स 12th सायन्स मॅथमॅटिक्समधील व्हेक्टर हा चॅप्टर पाहणार आहोत. व्हेक्टर्स सायंटिस्ट गिब्स अँड हेविसाइड यांनी 19व्या शतकामध्ये व्हेक्टरची संकल्पना मांडली. हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत, हे जे दोन सायंटिस्ट आहेत, हे सायंटिस्ट आपल्याला ह्या इथं फोटोग्राफी त्यांची दिसतीये, गिब्स आणि हेविसाइड. दैनंदिन जीवनामध्ये आपण व्हेक्टरचा वापर कसा करतो बघा, तर वेदर डिपार्टमेंट, हाऊसिंग प्रोजेक्ट्समध्ये केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनामधील जी घरं बांधण्याचा संकल्पना आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा हा व्हेक्टरचा यूज केला जातो. तसंच वेधशाळेमध्ये ह्या व्हेक्टरचा वापर होतो. त्याच्यानंतर ड्रोन्स बनवतो आपण, ड्रोन्स बनवण्यामध्येही व्हेक्टरचा वापर केला जातो. इन्फोग्राफिक्समध्ये, तसंच इलेक्ट्रिक फील्डमध्ये, प्रोजेक्टाईलमध्ये ही व्हेक्टरचा वापर करण्यात येतो. स्पेस टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर डिफेन्समध्ये सुद्धा आपला हा व्हेक्टरचा यूज केला जातो. आता व्हेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी आपण 9वी-10वीमध्ये पाहिलेली आहे आणि त्या स्केलर क्वांटिटीचे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे बघा. अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मास, लेंथ, टेम्परेचर, एरिया, व्हॉल्यूम, टाईम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, मनी, व्होल्टेज, डेन्सिटी, रेजिस्टन्स, etc. Next, vector quantity. A quantity which needs to be described using both magnitude and direction is called a vector quantity. For example, displacement, velocity, force, electric field, acceleration, momentum, etc. आता आपल्याला मॅथ्समध्ये काय करायचं आहे, तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलं असेल व्हेक्टर, पण मॅथमॅटिक्समध्ये आपण व्हेक्टर कसा रिप्रेझेंट करतो, तर व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. डायरेक्टेड लाईन सेगमेंटने आपण व्हेक्टर रिप्रेझेंट करतो. दी सेगमेंट ए बी विथ डायरेक्शन फ्रॉम ए टू बी डिनोट्स द व्हेक्टर ए बी. रीड ॲज ए बी बार while direction read as AB bar while direction from B to A denotes the vector BA bar. म्हणजेच समजा इनिशियल पॉईंट ए असेल आणि टर्मिनल पॉईंट बी असेल, तर काय असणार आहे, डायरेक्टेड लाईन सेगमेंटचा इनिशियल पॉईंट ए आणि टर्मिनल पॉईंट बी असेल, तर तो व्हेक्टर आपण कसा वाचतो, तर व्हेक्टर ए बी असा म्हणतो किंवा ए बी बार असा म्हणतो आपण. समजा इनिशियल पॉईंट बी घेतला आणि टर्मिनल पॉईंट जर ए घेतला, तर तो व्हेक्टर आपण कसा रिप्रेझेंट करणार आहे किंवा तो कसा वाचणार आहे, आपण व्हेक्टर बी ए असं आपण म्हणणार आहोत. The directed line segment is a part of a line of unlimited length, which is called the line of the support or the line of the action. Line of the support or line of the action of the given vector. इथं आता लाईन ऑफ सपोर्ट आहे बघा, लाईन ऑफ सपोर्ट और लाईन ऑफ ॲक्शन. काय म्हटलं आपण, दी डायरेक्टेड लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाईन ऑफ अनलिमिटेड लेंथ विच इज कॉल्ड the line of support or the line of action of the given vector. ठीक आहे.
आता नेक्स्ट मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर पाहूया. मॅग्निट्यूड मीन्स लेंथ. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर. द मॅग्निट्यूड or size or length. Magnitude means size or length of vector AB is denoted by AB bar, magnitude of AB bar, and is defined as the length of segment AB. Magnitude of vector AB is equal to length of AB. Magnitude of vectors A bar, B bar, C bar are magnitude of vector A, magnitude of vector B, magnitude of vector C respectively. म्हणजेच व्हेक्टर ए बीच्या ऐवजी आपण कसं लिहू शकतो? स्मॉल लेटर ए, स्मॉल लेटर बी, स्मॉल लेटर सीनी सुद्धा आपण व्हेक्टर हा रिप्रेझेंट करू शकतो, डिनोट करू शकतो. द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर डज नॉट डिपेंड ऑन इट्स डायरेक्शन. नेक्स्ट टाईप्स ऑफ व्हेक्टर्स. टाईप्स ऑफ व्हेक्टरमध्ये फर्स्ट बघा, झिरो व्हेक्टर. झिरो व्हेक्टर अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड किंवा अ व्हेक्टर हुज इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट कोइन्साइड्स इज कॉल्ड अ झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर असंही म्हणतो आपण. आणि तो व्हेक्टर आपण झिरो बारने डिनोट करतो. झिरो व्हेक्टर. द व्हेक्टर ए बार, बी बार रिप्रेझेंट्स अ झिरो व्हेक्टर्स अँड मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए इज इक्वल टू झिरो. म्हणजे त्याची लेंथ ही काय असणार आहे? झिरो असणार आहे. मॅग्निट्यूड झिरो असेल, झिरो व्हेक्टर आहे. आणि झिरो व्हेक्टर का म्हणतो आहे? कारण त्याचे इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट कोइन्साइड. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए इज इक्वल टू झिरो. युनिट व्हेक्टर. अ व्हेक्टर whose magnitude is 1, a vector whose magnitude is unity is called a unit vector. The unit vector in the direction of given vector, vector A, is denoted by A cap. आपण हा युनिट व्हेक्टर A cap ने डिनोट करतो. A vector whose magnitude is 1 is called a unit vector. को-इनिशियल व्हेक्टर. नेक्स्ट बघूया आपण को-इनिशियल व्हेक्टर्स. को-इनिशियलमध्ये काय असणार आहे बघा. Co-initial vectors having same initial point. Vectors having same initial point are called co-initial vectors. Whereas vectors having same initial point are called co-terminus vectors. तर co-initial कशाला म्हटलेले आहे बघा. तर इनिशियल पॉईंट जर सारखा असेल तर त्या दोन व्हेक्टरना आपण को इनिशियल असं म्हणतो. आणि को टर्मिनस व्हेक्टर्स त्यांचा टर्मिनल पॉईंट जर सारखा असेल. आता इथं सी बार आणि डी बार हे दोन व्हेक्टर्स आहेत, त्यांचा टर्मिनल पॉईंट सारखा आहे, त्यामुळे ते सी बार आणि डी बार हे को टर्मिनस व्हेक्टर्स. आणि ए बार आणि बी बार ह्या दोन व्हेक्टर्सचा इनिशियल पॉईंट सेम आहे, त्यामुळे हे दोन को इनिशियल व्हेक्टर्स असं म्हणतो आहे आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वल व्हेक्टर्स. इक्वल व्हेक्टर्समध्ये काय असणार बघा. टू ऑर मोर व्हेक्टर्स आर सेड टू बी इक्वल व्हेक्टर्स इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्निट्यूडसुद्धा सारखी असली पाहिजे आणि डायरेक्शनसुद्धा सारखी असेल अशा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सना आपण काय म्हणणार आहे? तर इक्वल व्हेक्टर्स. आता इथं ह्या डायग्राममध्ये व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी हे दोन व्हेक्टर्स आहेत, त्यांची मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर बी इक्वल आहे आणि डायरेक्शनसुद्धा काय आहे? सेम आहे. त्यामुळे हे दोन्ही व्हेक्टर्स काय आहेत? तर हे इक्वल व्हेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर सी बार आणि डी बार ह्या दोन व्हेक्टर्सना आपण इक्वल व्हेक्टर्स म्हणणार नाही, कारण त्यांची जर मॅग्निट्यूड बघितली तर मॅग्निट्यूडसुद्धा सारखी नाही आणि डायरेक्शनसुद्धा सारखी नाही आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे? हे दोन व्हेक्टर्स ए बार अँड सी बार आर नॉट इक्वल व्हेक्टर्स. तसं तर ए बार आणि डी बार बघा. ए बार आणि डी बारमध्ये काय दिसते? डायरेक्शन सारखी आहे, पण मॅग्निट्यूड सारखी आहे का? नाही. ए बार आणि डी बार व्हेक्टरची डायरेक्शन सेम आहे, पण मॅग्निट्यूड सारखी नाही. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे? ए बार इज नॉट इक्वल टू डी बार. ए बार इज नॉट इक्वल टू डी बार. नेक्स्ट, निगेटिव्ह ऑफ अ व्हेक्टर. If
vector A is a given vector, then negative of vector A, then negative of a vector A is a vector whose magnitude is same as that of vector A but whose direction is opposite to that of vector A. आता इथं ह्या डायग्राममध्ये आपल्याला असं दिसतंय बघा, व्हेक्टर पी क्यू, पी हा इनिशियल पॉईंट आहे आणि क्यू हा टर्मिनल पॉईंट असेल, तर आपण इथं काय म्हटलं आहे, व्हेक्टर पी क्यू. पण ह्या व्हेक्टर पी क्यूचा आपण निगेटिव्ह व्हेक्टर हा व्हेक्टर क्यू पी असं म्हणणार आहोत. व्हेक्टर पी क्यूचा निगेटिव्ह व्हेक्टर व्हेक्टर क्यू पी. किंवा आपण असं म्हणू शकतो बघा, व्हेक्टर पी क्यू आहे ना, त्याच्याऐवजी आपण व्हेक्टर एनी डिनोट केला आपण तरी चालू शकतो. तो व्हेक्टर ए आणि निगेटिव्ह व्हेक्टर कसा दाखवणार आहे आपण, मायनस व्हेक्टर ए. म्हणजेच व्हेक्टर पी क्यू इज इक्वल टू व्हेक्टर ए, देन व्हेक्टर क्यू पी इज इक्वल टू मायनस व्हेक्टर ए means minus vector PQ. Therefore, magnitude of vector PQ is equal to magnitude of minus vector QP. आता नेक्स्ट बघा, कोलिनियर व्हेक्टर्स. कोलिनियर व्हेक्टर्स तर एकाच लाईनमध्ये असणाऱ्या व्हेक्टर्सना आपण काय म्हणणार आहे, कोलिनियर व्हेक्टर्स बघा, किंवा पॅरलल असतील. व्हेक्टर्स are said to be collinear vectors if they are parallel to the same line or they are along the same line. आता इथं दिसते बघा, हे पॅरलल व्हेक्टर्स आहेत. व्हेक्टर ए के इंटू व्हेक्टर ए, के इज ग्रेटर दॅन 0. आपण असंही म्हणू शकतो, हा जो स्केलर आहे के तो आपण 2 घेतला म्हणजे व्हेक्टर एच्या हा जो सेकंड व्हेक्टर आहे बी न डिनोट करूया आपण, तो डबल आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच व्हेक्टर बी इज इक्वल टू 2 टाइम्स व्हेक्टर ए असंही म्हणता येईल आपल्याला. मात्र समजा अपोजिट डायरेक्शन इथं दाखवलेली आहे बघा, के व्हेक्टर ए, के इज लेस दॅन 0. कधी होणार आहे हा अपोजिट डायरेक्शन निगेटिव्ह, के लेस दॅन 0 असेल तर, किंवा डायरेक्शन आपण अपोजिट दाखवली तर हा निगेटिव्ह व्हेक्टर एचा असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे फ्री व्हेक्टर्स. फ्री व्हेक्टर्स बघा, इफ अ व्हेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनिवेअर इन दी स्पेस विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, देन सच अ व्हेक्टर इज कॉल्ड अ फ्री व्हेक्टर. किंवा इन अदर वर्ड्स, द इनिशियल पॉइंट ऑफ फ्री व्हेक्टर कॅन बी टेकन एनिवेअर इन स्पेस keeping magnitude and direction same. Keeping magnitude and direction same. Next, localized vectors. Localized vector मध्ये बघा, for a vector of a given magnitude and direction, if its initial point is fixed in space, then such a vector is called a localized vector. आपण असं म्हणू शकतो बघा, एक एक्झाम्पल बघूया. इफ देर आर 2 स्टेशनरी कार्स ए अँड बी ऑन द रोड अँड अ फोर्स इज अप्लाइड टू कार ए, इट इज लोकलाइज्ड व्हेक्टर अँड ओनली कार ए मूव व्हाईल कार बी इज नॉट अफेक्टेड. आपण फक्त ए कारवरच काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. ए कारच मूव्ह होणार आहे, सेकंड कार जी आहे बी कार त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही, ती तशीच राहणार आहे. फक्त ए कारच काय होणार आहे, ती पुढे ढकलली जाणार आहे. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपल्याला ॲक्टिव्हिटी. इथं मी म्हटलेलं आहे, म्हणजे इथं असं आहे बघा, इथं 3 व्हेक्टर्स दिले आहेत. एक व्हेक्टर ए बी आहे, व्हेक्टर बी सी आहे आणि व्हेक्टर सी ए आहे. त्यांची डायरेक्शन बघा, त्याच्यावरून मी काय सांगितलं, इनिशियल पॉईंट ए आणि टर्मिनल पॉईंट बी असेल तर तो व्हेक्टर ए बी झाला. नेक्स्ट व्हेक्टर कुठला, व्हेक्टर बी सी, आणि थर्ड कुठला आहे, व्हेक्टर सी ए. मग आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, राईट दी फॉलोइंग व्हेक्टर्स इन टर्म्स ऑफ व्हेक्टर्स पी बार, क्यू बार अँड आर बार. म्हणजे व्हेक्टर ए बी जो आहे त्याच्याऐवजी आपण व्हेक्टर पी न डिनोट करू शकतो तो व्हेक्टर. सेकंड व्हेक्टर बी सी हा व्हेक्टर क्यू न डिनोट करू शकतो, आणि थर्ड आहे व्हेक्टर सी ए हा व्हेक्टर आर नही डिनोट करू शकतो. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, व्हेक्टर ए बी इज इक्वल टू, इथे काय येणार, व्हेक्टर पी, व्हेक्टर बी ए इज इक्वल टू व्हेक्टर क्यू, व्हेक्टर बी सी इज इक्वल टू व्हेक्टर आर, हे तुम्ही सांगू शकता. पण व्हेक्टर सी बी बघा, व्हेक्टर सी बी
आता इथं निगेटिव्ह व्हेक्टर असणार आहे. व्हेक्टर बी सीचा हा व्हेक्टर सी बी निगेटिव्ह असल्यामुळं, निगेटिव्ह व्हेक्टर असल्यामुळं आपण काय म्हणणार, व्हेक्टर सी बी इज इक्वल टू मायनस क्यू बार. व्हेक्टर सी ए, व्हेक्टर सी ए, व्हेक्टर व्हेक्टर आर बार असणार आहे बघा. व्हेक्टर ए बी इज इक्वल टू काय लिहिलं आपण, व्हेक्टर पी लिहिलं. सेकंड व्हेक्टर बी ए इज इक्वल टू काय लिहिणार आहोत, मायनस व्हेक्टर पी. त्याच्यानंतर बी सी बार इज इक्वल टू क्यू बार येणार. आणि व्हेक्टर सी बी इज इक्वल टू, निगेटिव्ह आहे ना व्हेक्टर, तो अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे मायनस क्यू बार. त्याच्यानंतर व्हेक्टर सी ए, व्हेक्टर सी ए इज इक्वल टू आर बार. आणि व्हेक्टर ए सी काय, व्हेक्टर ए सी तो मायनस व्हेक्टर आर किंवा मायनस आर बार असं आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला आता इथे काय करायचं आहे, अल्जेब्रा ऑफ व्हेक्टर्स पुढचा पॉईंट पाहायचा आहे. फर्स्ट स्केलर मल्टिप्लिकेशन. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, स्केलर मल्टिप्लिकेशन. लेट व्हेक्टर ए बी एनी व्हेक्टर अँड के बी अ स्केलर. देन व्हेक्टर के ए bar, the scalar multiply is defined a vector whose magnitude of k a bar is equal to magnitude of k into magnitude of vector a. म्हणजे हा के काय आहे, स्केलर आहे, त्यामुळे आपण काय सेपरेट घेतलं आहे बरं का, मॅग्निट्यूड ऑफ के म्हटले तो तसाच राहणार आहे, इंटू मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर्स ए बार अँड सेम डायरेक्शन इफ के इज पॉझिटिव्ह and opposite direction if k is negative. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपल्याला अल्जेब्रा ऑफ व्हेक्टर्स. मी तर इथे एक डायग्राम आहे बघा, पहा. व्हेक्टर ए, व्हेक्टर 2a बार, त्याच्यानंतर 4a बार मायनस 1/2 ए बार. आता इथं आपल्याला सरळ सरळ दिसते की व्हेक्टर ए आणि 2 टाइम्स व्हेक्टर ए हे दोन्ही व्हेक्टर्स आहेत. हे दोन्ही व्हेक्टर्स काय दिसत आहेत, तर हे एकमेकाच्या स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये. 2 हा स्केलर आहे बरं का, म्हणजे फर्स्ट व्हेक्टर सेकंड व्हेक्टर हा पहिल्याच्या दुप्पट आहे असं म्हणतोय आपण. आणि तिसरा व्हेक्टर हा पहिल्या व्हेक्टरच्या 4 पट दिसतोय. म्हणजेच काय, आपण लेंथ बघितली त्याची, त्याच्यावरून आपण असं म्हणतोय. ते लिहिताना कसं लिहिलं आहे, स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये लिहिले. आता आपण म्हटलं होतं बघा, ए बार इज इक्वल टू के टाइम्स व्हेक्टर ए, किंवा असं ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स व्हेक्टर ए. आता इथं असं म्हणू शकत नाही आपण ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स व्हेक्टर ए. ह्याला जर सेकंड व्हेक्टर बी बारने डिनोट केला असता तर तसं म्हटलं असतं आपण, बी बार इज इक्वल टू 2 टाइम्स व्हेक्टर ए. म्हणजे सेकंड व्हेक्टर हा पहिल्याच्या दुप्पट आहे, तो सेकंड व्हेक्टर बीने डिनोट केला आपण, बी बार असंही म्हणू शकतो. स्केलर मल्टिपल हे असं आहे बरं का, स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये लिहिले. किंवा हा फर्स्ट आणि फोर्थ बघा, फर्स्ट आणि फोर्थ ह्यांची डायरेक्शन अपोजिट दिसते आणि त्याची लेंथ मात्र सारखी आहे बरं का. नाही, लेंथसुद्धा आपल्याला इथं दिसताना तशी वाटते पण नाही आहे ती, तसं म्हणू शकत नाही आपण. तर आपण असं कन्सिडर करूया की फर्स्ट आणि फोर्थ जो व्हेक्टर आहे त्याची जी लेंथ आहे त्याची मॅग्निट्यूड काय करूया आपण, पहिलेच्या निम्मी आहे असं म्हणूया आपण. हाफ आहे, मग हाफ लिहिताना म्हणजे कसं लिहिणार आपण, हे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं मायनस 1/2 ए बार. निगेटिव्ह डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं आपण निगेटिव्ह व्हेक्टर लिहिला. ए बारचा हा व्हेक्टर अपोजिट आहे, मायनस 1/2 ए बार. त्याच्यानंतर आपल्याला बघा एक नोट किंवा रिमार्क बघूया आपण. तर फर्स्ट, इफ के इज इक्वल टू 0 देन के व्हेक्टर ए इज इक्वल टू 0 बार. म्हणजे के हा आपण स्केलर म्हटलेला आहे, स्केलर जर 0 असेल के तर काय होणार आहे, 0 इंटू ए बार, 0 बार व्हेक्टर होणार. सेकंड, ए बार अँड के ए बार आर कोलिनियर ऑर पॅरलल व्हेक्टर्स असंही म्हणू शकतो आपण. आत्ताच बघितलं, ए बार अँड 2 टाइम्स ए बार हे काय कसे व्हेक्टर्स दिसत होते आपल्याला, पॅरलल दिसत होते ते, किंवा एकाच लाईनमध्ये असू शकतं, कोलिनियर ऑर पॅरलल व्हेक्टर्स. थर्ड, 2 नॉन-झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर ऑर पॅरलल इफ ए बार इज इक्वल टू एम व्हेक्टर बी वेर एम इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए बार आणि बी बार हे नॉन-झिरो व्हेक्टर्स आहेत आणि ते कोलिनियर किंवा पॅरलल
कधी म्हणणार आपण त्यांना, म्हणजे म्हणू शकतो आपण ते कोलिनियर आहेत किंवा पॅरलल आहेत जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर. कुठली कंडिशन आहे बघा, ए बार इज इक्वल टू एम इंटू बी बार. म्हणजेच मी म्हटलं होतं बघा मगाशी की फर्स्ट व्हेक्टर ए आणि सेकंड व्हेक्टर बी. व्हेक्टर बी हा पहिल्याच्या दुप्पट आहे, म्हणजे ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स बी बार. मीन्स एम हा स्केलर घेतला आपण, तो 0 नको आहे असं म्हटलेलं. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण काय म्हणणार आहे, दोन व्हेक्टर्स हे काय असणार आहेत, पॅरलल किंवा कोलिनियर. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर कोलिनियरसाठी कुठली, ए बार इज इक्वल टू एम बी बार. आता फोर्थ बघा, लेट ए कॅप बी दी युनिट व्हेक्टर अलॉंग नॉन झिरो व्हेक्टर ए बार. ए कॅप बी दी युनिट व्हेक्टर अलॉंग नॉन झिरो व्हेक्टर ए बार, देन ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए इंटू ए कॅप. किंवा आपण असंही म्हणू शकतो, ए कॅप इज इक्वल टू युनिट व्हेक्टर बघा, ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए. ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए बार. युनिट व्हेक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए. फिफ्थ, अ व्हेक्टर ऑफ लेंथ के in the same direction as a bar is k a bar. A vector of length k in the same direction of a bar is k a bar is equal to k into a bar upon magnitude of vector a. Next, triangle law of vector addition. आता हा जो ट्रायंगल लॉ आहे हाही आधी झाला असेल म्हणजे फिजिक्समध्ये झालेला आहे म्हणते मी, की ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन, ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स. आता इथे बघा, इन ट्रायंगल ए बी सी, इफ vector A and vector B are any two vectors. Vector A and vector B are any two vectors. Then their addition, किंवा दुसरा एक वर्ड आहे रिझल्टंट म्हणतोय आपण. ॲडिशनला दुसरा वर्ड इथं काय असणार, रिझल्टंट, इज डिनोटेड बाय ए बार प्लस बी बार. व्हेक्टर बी सी इज इक्वल टू व्हेक्टर ए, व्हेक्टर सी ए इज इक्वल टू व्हेक्टर बी. देन vector BC plus vector CA is equal to vector AB. Vector BC is equal to vector A, vector CA is equal to vector B. Then vector BC plus vector CA is equal to vector AB. याची डायरेक्शन ही बघा बरं का, त्याच्यावरून आपण काय म्हटलं हे, तर ए बार प्लस बी बार इज इक्वल टू ए बी बार. ए बार प्लस बी बार इज इक्वल टू ए बी बार इज कॉल्ड दी ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. आता नेक्स्ट बघा, ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स. ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स. Let A bar and B bar be any two vectors. Then consider triangle ABC as shown in the figure such that vector AB is equal to vector A, vector BC is equal to vector B. Then A bar plus B bar is given by vector AC along the third side of triangle ABC. म्हणजे आता जे बघितलं आपण जे डायग्रॅम, त्याच्यावरून आपण असं म्हटलेलं आहे की ए बार प्लस बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार इज इक्वल टू व्हेक्टर ए सी असं म्हटलं. पण व्हेक्टर ए हा व्हेक्टर ए बीसाठी डिनोट केलेला आहे आणि व्हेक्टर बी हा व्हेक्टर बी सीसाठी आहे. त्यामुळे व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी सी इज इक्वल टू व्हेक्टर ए सी. दिस इज नोन ॲज द ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स ए बार अँड बी बार. ठीक आहे. नेक्स्ट, सबस्ट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर्स. Subtraction of two vectors. If A bar and B bar are two vectors, then A bar minus B bar is equal to, आपण असंही म्हणू शकतो ए बार मायनस बी बार म्हणजे ए बार प्लस इन ब्रॅकेट मायनस बी बार.
वेअर मायनस बी बार इज द निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ व्हेक्टर बी. आता इथं जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा, आपण व्हेक्टर बी दाखवताना किंवा निगेटिव्ह व्हेक्टर दाखवताना डायरेक्शन अपोजिट दाखवलेले आहेत. व्हेक्टर बी सी इज इक्वल टू व्हेक्टर बी आणि व्हेक्टर बी डी इज इक्वल टू मायनस व्हेक्टर बी. त्याची डायरेक्शन महत्त्वाची आहे. व्हेक्टर ए बी इज इक्वल टू व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी सी इज इक्वल टू व्हेक्टर बी. Now, in this diagram, vector BD is equal to minus vector B. अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं आपण इथं म्हणणार आहोत व्हेक्टर BD is equal to minus vector B. व्हेक्टर AD is equal to व्हेक्टर AB प्लस व्हेक्टर BD. आत्ताच बघितलं आपण ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स, व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी डी म्हणजेच व्हेक्टर ए बी मायनस व्हेक्टर बी सी इज इक्वल टू ए बार मायनस बी बार. आता व्हेक्टर बी सी व्हेक्टर बी डी इज इक्वल टू मायनस व्हेक्टर बी सी आपण लिहिलेलं आहे बरं का. इथं घेताना काय घेतलं आहे आपण, मॅग्निट्यूड सारखीच घेतली आहे. त्यामुळं आपल्याला काय म्हणता येणार आहे, व्हेक्टर बी सी इज इक्वल टू व्हेक्टर बी डी म्हणणं आपण अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे मात्र काय करतोय आपण मायनस साईन देतोय. लेंथ मात्र त्याची काय आहे, सारखीच दिसते इथं. व्हेक्टर बी डी इज इक्वल टू मायनस व्हेक्टर बी सी किंवा व्हेक्टर बी सी इज इक्वल टू मायनस व्हेक्टर बी डी असं आपण म्हणतोय. त्यामुळं ट्रायंगल लॉ जर इथे अप्लाय केला तर काय मिळतं आपल्याला, व्हेक्टर ए डी इज इक्वल टू व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी डी इज इक्वल टू व्हेक्टर ए बी मायनस व्हेक्टर बी सी म्हणजेच ए बार मायनस बी बार. व्हेक्टर ए डी इज इक्वल टू ए बार मायनस बी बार. आणि मात्र व्हेक्टर ए सी इज इक्वल टू काय मिळणार आहे, व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी सी ए बार प्लस बी बार. नेक्स्ट पॅरलोग्राम लॉ. पॅरलोग्राम लॉ पाहूया आपण आता. लेट ए बार अँड बी बार बी एनी टू व्हेक्टर्स. कन्सिडर vector AB and vector AD along two adjacent sides of a parallelogram. Two adjacent sides A bar and B bar of a parallelogram ABCD such that vector AB is equal to vector A and vector AD is equal to vector B. Then A bar plus B bar lies along the diagonal of a parallelogram. तर इथेही आपण काय केलं, ट्रायंगल लॉ यूज केला तर काय होणार आहे, व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी सी म्हणजे ए बार प्लस बी बार इज इक्वल टू व्हेक्टर ए सी असं म्हणतोय आपण. म्हणजेच व्हेक्टर सी व्हेक्टर ए सी इज इक्वल टू व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी सी म्हणतोय आपण. म्हणजेच व्हेक्टर ए सी इज इक्वल टू आपण व्हेक्टर ए सी हा सी बार डिनोट केला तर सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. नेक्स्ट आपण जो ॲडिशन लॉ बघितला ट्रायंगलसाठी तोच आपण इथं पॉलिगॉनसाठीही पाहू शकतो. बघा पॉलिगॉनसाठी व्हेक्टर पी क्यू, चार व्हेक्टर्स आपण घेऊया, व्हेक्टर ए व्हेक्टर बी व्हेक्टर सी आणि व्हेक्टर डी. म्हणजेच व्हेक्टर पी क्यू इज इक्वल टू व्हेक्टर ए व्हेक्टर क्यू आर इज इक्वल टू व्हेक्टर बी अँड व्हेक्टर आर एस इज इक्वल टू व्हेक्टर सी. व्हेक्टर आर एस इज इक्वल टू व्हेक्टर सी. व्हेक्टर एस टी इज इक्वल टू व्हेक्टर डी. आता ट्रायंगल लॉ यूज करायचं आहे बरं का आपल्याला इथं. म्हणजेच काय तर असं म्हणू शकतो आपण व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी इज इक्वल टू व्हेक्टर पी आर मीन्स ए बार प्लस बी आर ए बार प्लस बी बार. किंवा असे लिहूया ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार इज इक्वल टू व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर प्लस व्हेक्टर आर एस प्लस व्हेक्टर एस टी. म्हणजेच व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर. ए बार प्लस बी बार मीन्स व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर. ट्रायंगल लॉ इथं यूज करतोय आपण. तसंच व्हेक्टर आर एस प्लस व्हेक्टर
एस टी आहे तसा ठेवूया आपण. फर्स्ट पी क्यू आरवरती अप्लाय करूया. म्हणजेच व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर इज इक्वल टू व्हेक्टर पी आर असं लिहिणार आपण. व्हेक्टर पी आर म्हणजेच ए बार प्लस बी बार झाला. त्याच्यानंतर पुढचं ट्रँगल बघा, पी आर एस. याच्यावरती ट्रँगल लॉ यूज केला आपण, तर काय होणार आहे बघा, व्हेक्टर पी आर प्लस व्हेक्टर आर एस इज इक्वल टू व्हेक्टर पी एस, म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार, व्हेक्टर पी एस. त्याच्यानंतर थर्ड पी एस टी हा ट्रँगल घेऊया. ट्रँगल पी एस टी म्हणजे व्हेक्टर पी एस प्लस व्हेक्टर एस टी इज इक्वल टू व्हेक्टर पी टी. म्हणजे लास्टला काय मिळालं आपल्याला, व्हेक्टर पी टी. आपण काय म्हटलेलं आहे बघा, जो काय व्हेक्टर पी टी आहे, thus the vector pt represents sum of all vectors a bar, b bar, c bar and d bar. This is also called as extended law of addition of vectors किंवा polygonal law of addition of vectors. नेक्स्ट बघा, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ बघा, 2 + 3 = 3 + 2 असं म्हणू शकतो. 2 + 3 5, तसंच 3 + 2 5. तसा हा लॉ इथं ॲप्लाय व्हेक्टरला, म्हणजे इथं हा सेट ॲप्लाय होऊ शकतो, करू शकतो आपण. कम्युटेटिव्ह लॉ ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार, तो सॅटिस्फाय इथं होतो व्हेक्टरमध्ये. कम्युटेटिव्ह लॉ ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. नेक्स्ट असोसिएटिव्ह लॉ बघा, तसंच 2 + 3 इन फर्स्ट ब्रॅकेट 2 + 3 + 5, 2 + 3 + 4 घेऊया, इज इक्वल टू 2 प्लस इन ब्रॅकेट 3 + 4. असोसिएटिव्ह लॉ इन फर्स्ट ब्रॅकेट ए बार प्लस बी बार ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. नेक्स्ट ॲडिटिव्ह आयडेंटिटी बघा, 1 + 0 1च लिहितो. तसं ॲडिटिव्ह आयडेंटिटी इथं काय आहे, तर ए बार प्लस 0 बार इज इक्वल टू 0 बार प्लस ए बार इज इक्वल टू ए बार. नेक्स्ट इफ ए बार अँड बी बार आर व्हेक्टर्स अँड एम अँड एन आर स्केलर्स. ॲडिटिव्ह इनवर्स बघूया आपण. ॲडिटिव्ह इनवर्स बघा, 1 - 1 0 लिहितो, 4 - 4 0. तसा 4चा तो ॲडिटिव्ह इनवर्स झाला -4. तसं आपण इथं काय म्हणू शकतो, ए बार प्लस इन ब्रॅकेट मायनस व्हेक्टर ए इज इक्वल टू 0 व्हेक्टर. नेक्स्ट बघा, इफ ए बार अँड बी बार आर व्हेक्टर्स अँड एम अँड एन आर स्केलर्स, देन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एम प्लस इन फर्स्ट ब्रॅकेट एम प्लस एन ब्रॅकेट कंप्लीट इंटू ए बार इज इक्वल टू एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर ए. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. किंवा आपण असंही करू शकतो, एम इंटू इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार इज इक्वल टू एम इंटू व्हेक्टर ए प्लस एन इंटू व्हेक्टर बी. म्हणजे जो स्केलर आहे तो स्केलरने काय करू शकतो, मल्टिप्लाय आतमध्ये करू शकतो दोन्ही व्हेक्टर्सना. दोन व्हेक्टर्सची सम आहे एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी. नेक्स्ट एम इंटू एन व्हेक्टर ए इज इक्वल टू एम एन इंटू व्हेक्टर ए किंवा एन इंटू इन ब्रॅकेट एम व्हेक्टर ए असंही लिहू शकतो. नेक्स्ट ट्रँगल इनइक्वॅलिटी बघा, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर बी. यालाच आपण ट्रँगल इनइक्वॅलिटी म्हणणार आहोत. त्याच्यानंतर एनी टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार डिटरमाइन अ प्लेन अँड व्हेक्टर्स ए बार प्लस बी बार अँड ए बार मायनस बी बार लाईज इन दी सेम प्लेन. थांबूया आपण आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट आपण